कोलकात्याची ती काळोखी रात्र. इंग्रजांच्या CIDचे शेकडो गुप्तहेर ज्या घराबाहेर डोळ्यात तेल घालून पहारा देत होते, त्याच घरातून एका अत्यंत धोकादायक कैद्याने गुप्तपणे पळ काढला. दाढी वाढवलेली, अंगात पठाणी कुर्ता आणि डोळ्यात इंग्रजी हुकुमशाही नष्ट करण्याचा अंगार. काबूलच्या बर्फाच्छादित पर्वतातून पळ काढत बोगस पासपोर्टवर मॉस्को गाठणारा हा माणूस पुढे थेट जर्मनीत हिटलरासमोर उभा टाकला. पण खरी क्रांती तिथे नाही, तर समुद्राच्या 90 फूट खाली घडली. महायुद्धाच्या भयंकर आगीत जर्मन बोटवरून जपानी पाणबुडीत समुद्राच्या मध्य जिवंत उडी मारून प्रवास करणारा जगाच्या इतिहासातील एकमेव नेता. इंग्रज ज्यांना सर्वात मोठे शत्रू मानत होते आणि ज्या एका माणसाच्या नावामुळे ब्रिटिश साम्राज्याचा पाया हादरला होता, ते नेताजी सुभाषचंद्र बोस 16 ऑगस्ट 1945 नंतर नक्की कुठे गायब झाले? विमान अपघात की जगातील सर्वात मोठे भूराजकीय षडयंत्र? नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि आपण पाहत आहात डिकोड विथ राहुल. आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यातील आणि स्वातंत्र्याच्या लढ्यातील ते गुप्त पैलू डिकोड करणार आहोत, जे आजवर मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांनी आणि इतिहासकारांनी तुमच्यापासून लपून ठेवले आहेत. तर गोष्ट सुरू होते 1939 मध्ये. काँग्रेसच्या त्रिपुरी अधिवेशनात जेव्हा नेताजींनी महात्मा गांधींच्या इच्छेविरुद्ध अध्यक्षपद जिंकले, तेव्हाच स्पष्ट झाले होते की नेताजींची विचारसरणी अहिंसेच्या चौकटीत बसणारी नव्हती. नेताजींचे स्पष्ट म्हणणे होते, दुसरे महायुद्ध हे भारतासाठी वरदान आहे. इंग्रज युरोपमध्ये अडकले आहेत, हीच वेळ आहे त्यांच्यावर सशस्त्र वार करण्याची. इंग्रजांनी नेताजींना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले. पण 16 जानेवारी 1941च्या त्या रात्री मौलवी जियाउद्दीनचे रूप धारण करून नेताजींनी दी ग्रेट एस्केप केला. विचार करा, हजारो मैल प्रवास, काबूलमध्ये एका लहानशा खोलीत गुप्तहेरांपासून वाचत काढलेले दिवस हे साध्या माणसाचे कामच नव्हते. हे स्पष्ट होते की एक अशा माणसाचे ज्याला फक्त आणि फक्त आपल्या भारताची मुक्ती दिसत होती. फेब्रुवारी 1943. नेताजी जर्मन पाणबुडी U-180 मध्ये बसले. हिंदी महासागरात मदागास्कर जवळ खवळलेल्या समुद्रात जपानी पाणबुडी I-29ची वाट पाहत होते. दोन्ही पाणबुड्या समुद्राच्या वर आल्या. तुफान लाटा चालू झाल्या. एका लहानशा रबरी बोटीतून नेताजींनी एका पाणबुडीत दुसऱ्या पाणबुडीत उडी मारली. एक लहानशी चूक आणि भारत आपल्या सर्वात मोठ्या सुपुत्राला समुद्रात गमावून बसला असता. सिंगापूरमध्ये पोहोचल्यानंतर नेताजींनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. जगातील 9 देशांनी या सरकारला मान्यता दिली होती आणि तिथे निर्माण झाली झाशीची राणी रेजिमेंट, जगातील पहिली महिला लढाकू तुकडी. नेताजींनी घोषणा केली, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. आणि संपूर्ण आशियातील भारतीय नागरिक आपली मालमत्ता, दागिने आझाद हिंद सेनेला दान करू लागले. आता येतो तो टर्निंग पॉइंट, जिथे इतिहास अचानक धुरकट होतो. 18 ऑगस्ट 1945. तैवानच्या तैहोकू विमानतळावर जपानी बॉम्बर विमान कोसळले आणि त्यात नेताजींचा मृत्यू झाला असा दावा केला गेला. पण खरंच असं घडलं होतं का? जहाल, इतिहासकार आणि डॉक्युमेंटरीज इथेच थांबतात. पण आपण डिकोड विथ राहुलमध्ये थोडे खोलवर जाऊयात. त्यामध्ये पहिला पॉइंट येतो तैवान सरकारचे रेकॉर्ड्स. 2005 मध्ये न्यायमूर्ती मुखर्जी आयोगाने तैवान सरकारकडून अधिकृत माहिती मागवली. तैवान सरकारने स्पष्ट लिखित उत्तर दिले की 18 ऑगस्ट 1945 रोजी तैहोकू विमानतळावर असा कोणताही विमान अपघात झालाच नव्हता. पॉइंट नंबर 2, टोकियोच्या रेकोंजी मंदिरातील अस्थी. मंदिरातील ज्या अस्थी नेताजींच्या मानल्या जातात त्या प्रत्यक्षात इचिरो ओकुरा नावाच्या जपानी सैनिकाच्या आहेत, हे तपासणीनंतर समोर आले. पॉइंट नंबर 3, रशियन कनेक्शन. अनेक गुप्तचर अहवाल सुचवतात की नेताजींनी जपानच्या शरणागतीनंतर सोव्हिएत युनियनमध्ये प्रवेश केला होता.
मग 18 ऑगस्टचा अपघात हा नेताजींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जपानी आणि आझाद हिंद सेनेने रचलेला एक स्मोक स्क्रीन होता. मित्रांनो, इंग्रजांनी भारत सोडला तो केवळ अहिंसेच्या आंदोलनामुळे नाही, तर 1946 मध्ये नौदलात झालेला उठाव आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर चाललेल्या लाल किल्ल्यातील खटल्यांमुळे इंग्रजी सैन्यातील भारतीय सैनिकांचे डोळे उघडले होते. इंग्रजांना कळून चुकले होते की ज्या भारतीय सैनिकांच्या बळावर ते भारतावर राज्य करत आहे ते सैनिक आता नेताजींच्या क्रांतीच्या आगीने पेटले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस हे केवळ एक नेता नव्हते, ते भारतीय स्वातंत्र्याचा तो जळता अंगार होते ज्याने इंग्रजी साम्राज्याची पाळेमुळे जाळून खाक केली. पद, प्रतिष्ठा, ICS सारखी मोठी नोकरी या सगळ्यांवर लात मारून ज्या माणसाने आपल्या देशासाठी सर्वस्व प्राणाला लावले त्या महामानवाला इतिहास कधीही विसरू शकत नाही. पण आज इतक्या वर्षानंतरही एक प्रश्न अनुत्तरित राहतो. 18 ऑगस्ट 1945 नंतर नक्की काय घडलं? नेताजी रशियात गेले होते की गुमनामी बाबांच्या रूपात भारतातच राहिले? तुम्हाला या सिद्धांतापैकी कोणता सिद्धांत खरा वाटतो? कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा. जर तुम्हाला मुख्य प्रवाहातील मीडियापासून दूर राहून इतिहासातील, राजकारणातील आणि जगातील अशाच न उलगडलेल्या सत्यांचा शोध घ्यायचा असेल तर आत्ताच आपल्या डिकोड विथ राहुल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका धडाकेबाज आणि डोळे उघडणाऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.